शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या खिशातून पैसे चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या 4 तासात जेरबंद करून त्याच्याकडून रोख रक्कम हस्तगत केली आहे। शिरपूर शहर पोलीस स्टेशनला प्रवाशाच्या खिशातून 50,000ची चोरी केल्याची फिर्याद किशोर फकीरा मोरे राहणार कुरखळी तालुका शिरपूर यांनी दिली होती। दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास ते शिरपूर बसस्थानक येथे शिरपूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या बसमध्ये चढत होते। त्यावेळी प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अंदाजे 55 ते 60 वर्षे वयाचा, डोक्यावर कॅप आणि काळ्या निळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या एका अनोळखी इसमाने हातचलाखीने त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशातील रोख 50,000 रुपये चोरून नेले। या घटनेनंतर पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळवली। मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम खंडेराव मंदिर परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे समजले। पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन त्या व्यक्तीस ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने आपले नाव राजू पोपट सैंदाणे, वय 62, राहणार वाघाडी तालुका शिरपूर असे सांगितले। पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून 500 रुपयांच्या 100 नोटा अशा एकूण 50,000 रुपये रोख हस्तगत करण्यात आली आहेत। सदर आरोपीकडे अधिकचा तपास सुरू असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनवणे करीत आहेत। ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी तसेच डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे, चेतन सोनवणे, अनिल जाधव, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटू साळुंखे, सोमा ठाकरे, प्रशांत पवार, मनोज महाजन, सचिन वाघ, आरिफ तडवी आदींनी संयुक्तरित्या ही उल्लेखनीय कामगिरी केली।